हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हाय गाईज, याला बघा मम्मीला. हे लोक सध्या झोपेत आहे, आपण झोपलाय मम्मी पण. आम्ही सकाळी 5ला उठलो आणि ठेपले वगैरे बनवले आणि आता वाजलेत आहे 8:15 गाईज. आम्ही कुठे चाललो तुम्हाला लवकरच समजेल. स्टे ट्यून गाईज. आणि मी मस्तपैकी रेडी झाली. चल गाईज, मम्मी बाय बाय. हां हां, आम्ही चालले बाहेर 10 डेजसाठी ट्रिप. तर येस, लेट्स गो. चलो बाय बाय बाय. इथे बघा, ही जयत्या आहे. मी, जयत्या, काशी मम्मी, वर्दी पप्पा, चिरू, रेखात्या आणि हेमंत मामा. गाईज आमची उबर येते आहे आणि बघा चिरू पुढे आहे. काशी मम्मी लोक रेखात्यासाठी थांबलेत आहे. बाकी आम्ही चालले मस्त बॅग घेऊन. काय अरे, माझ्याकडे एकच चष्मा आहे. हा तू घेत जा ना. हा तसं पण जायचं आहे पागल. मग तू घालत जा. मी तर आता असाच घातलाय काय, म्हणजे एक होता बॅगेत तर मग काढला. चल आता उबर आली की तुम्हाला भेटतो डायरेक्ट बसून. कॉन्फिडन्स मध्ये चाललेली मस्त गाडीतनं चालली. तिकडे थोडी वाट वाढत सीधा रिक्षात पाठवलं आम्हाला. जयत्या पण आहे तसं तर. हे बघा, जयत्या आहे, चिरण आहे, मी आहे. आम्ही 3 जण चाललोय रिक्षानी. काशीला प्रदीप पप्पा, रेखात्या, हेमंत मामा हे 4 गेले गाडीनी. ठीक आहे, तसं पण त्या लोक पहिल्यापासून आम्ही नंतर पोहोचू. गाईस स्टे ट्यून्ड. आम्ही एक्साइटेड आहे ना खूप. जिथे चाललोय ते आता तुम्हाला जाऊन दाखवू आणि मग तिथेच सांगू आम्ही कुठे चालले. तर येस, स्टे ट्यून्ड. गाईस आम्ही व्हेरी एक्साइटेड आहे. आम्ही एअरपोर्टला आलोय. माय गॉड, हे बघा, हे बघा, एवढे एक्साइटेड आहे. माझं फर्स्ट टाइम आहे फ्लाईट मध्ये. तुझं मामा फर्स्ट टाइम? ओ माय गॉड, आम्ही फर्स्ट टाइम आहे सगळे. रेखात्या, हेमंत मामा, चिरू यांचं झालेलं आहे फ्लाईट. आमची फर्स्ट टाइम आहे. खूप एक्साइटेड आहे. ओ माय गॉड, तुला कसं वाटतंय आता फ्लाईट मध्ये बसून? खूप एक्साइटमेंट आहे ना, सेम सगळ्यांना. आता फ्लाईट मध्ये बसू ना तेव्हा अजून एक अलग एक्साइटमेंट असेल गाईज. तर येस, जयत्या तू पण इथे, तू पण सांग कसं वाटलं तुला? आपल्या तिघांचं फर्स्ट टाइम आहे. एखाद्या तू गेली मला जाते, तुला मजा येते फ्लाईट मध्ये. आता आपण तिथे एक्सपिरियन्स घेऊया कसं. आम्ही खूप एक्साइटेड आहे. मतलब आम्ही गुडगुड होते. मला ना दरवर्षी देतात विमानात देतात काशीला. काशीला चाललो. हा गाईज, आता तुम्हाला सांगितलंच नव्हतं आम्ही कुठे चालले. आम्ही चालले काशी, अयोध्या, सगळं जे जे फिरणार तुम्हाला सगळं दाखवू. स्टे ट्यून गाईज. आता आम्ही सध्या हे बघतो पहिला आणि मग डायरेक्ट तुम्हाला फ्लाईट मध्ये भेटू. अशी बघ, त्याला हे लावतात आणि मग ती जाईल. ही माझीच बॅग आहे गाईज, ही वाली ब्लू वाली. हे बघा असं लावतो आणि त्याला पाठवेल. व्हिडिओ काढते म्हणजे याद राहील माझी बॅग मला. यांचे तिकीट्स इन द सेन्स बोर्डिंग पास गाईज. याला बघा, बोर्डिंग पास घ्यायला थांबलोय गाईज. तिथे असं स्कॅन करतात ना बोर्डिंग पास, ते करायचं होतं. इथे सीधा दिव्यांग लोकांचे लाईनीत आम्हाला पाठवलं. हे काय आहे, ह्या लोकांनी एकाचं चेक केलं, नाही झालं स्कॅन, सीधा बोलले सगळे इथे जावा. ये ऐसा तो नाही चलेगा ना गाईज. अभी हो गया है सब. आता हे बोर्डिंग पास भेटलंय मस्तपैकी. ह्याच्याने फ्लाईटवर बसायचंय. हे सगळे येतात आहे. तर मग आता आपण गाईज जाऊया. ओ माय गॉड, हे बघा ना किती मोठं एअरपोर्ट आहे. लांब लांबसून किती मोठं दिसतंय. ओ माय गॉड. चेकिंग वगैरे सगळे झाली. आता आम्ही प्लेन मध्ये बसणार. आणि गाईज त्याच्या पहिला काय झालं माहिती, माझं चार्जरच त्या लोकांच्या इकडे राहिलेलं. बाबा मी उठलीच नाही. मी तिथेच उभी होती. मी बोलला मेरे को चार्जर चाहिए मेरा. 2000चं चार्जर असं कसं सोडणार. तर गाईज त्या लोकांनी मग एक पोलिसवाला आला, त्यांनी मला माझं चार्जर दिलं. मी घेतलं. बाबा मी गेलीच नव्हती. मी थांबलो. 2000चं आहे गाईज. ठीक आहे, झालं आता फायनली सगळं. प्रदीप बाबा पण प्रदीप बाबा येतोय, मग मी जाऊ. हे बघा ना केवढं मस्त आहे ना. हेमंत मामा हाय तिथे. रेखात्या आणि प्रदीप बाबा शिडीवरून चालले. हाय, ते लोक शिडीवरनं चालले कारण त्यांना जमणार नाही म्हणून. या या या, पहिला उतरा खालती, उतरा. नीट उतरा, मम्मा नीट उतर.
हे बघा, हे किती मोठं आहे हा. हे बघा, अगर तुम्ही पण माझ्यासारखे नसणार आलात तर तुम्ही पण एकदा या. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे गाईज. येस, आय कॅन से यू. अँड लुक हाऊ बिग इट इज. आम्ही ॲक्च्युली आमचं डोमेस्टिक आहे, इंटरनॅशनल आहे. इंटरनॅशनल पण होईल कधी होणार ते नाही माहीत, पण होईल कधीतरी. आता हे डोमेस्टिक बघा तुम्ही. दुकान आहे गाईज, जे पाहिजे ते इकडे. इकडे बघा, आम्ही चाललो फटाफट. बघा बघा, ओ माय गॉड. जसं जसं एकदम सामने येते तसं तसं ओ माय गॉड काय फिलिंग आहे मी सांगू नाही शकत गाईज, पण तुम्ही समजून घ्या. ओ शिट, आय कांट सी यू गाईज. एक्सायटेड, व्हेरी एक्सायटेड. जाऊया तिकडे, चला. काशी मम्मी लोक तिकडे बसले तर त्यांना इथे बोलवलं. आणि हे बघा इकडे मस्त दिसते. आम्ही आहे ना तिकडून जाणार, ते दिसते तिकडून. तर गाईज आता आम्ही मस्त इकडे फोटो काढतो. भेटू नंतर. हे बघा ते लिहिलंय गाईज, मुंबई टू वाराणसी. इट्स लुकिंग सो प्रिटी. इज फायनली एक्साइटेड. ओ बाय, गाडी बघा आमची प्लेन. हो हो हो. चला गाईज, आता आम्ही आतमध्ये चाललोय आणि आता सीट्स बघायच्या मेन कशा आहे कशा नाही तुम्हाला सांगू सगळं. की प्लेनमध्ये बसले, खिडकीची सीट तिकडे तो अंकल आहे ना, त्या अंकलने खिडकीची सीट घेतली, त्याला उठवलं. काय काका, हॅलो. सुरेश काका नाही आता होईल, अजून टाईम आता होईल. काहीच आता आम्ही टेक ऑफ करू. टाईम आहे काय माहीत कधी होईल. तर तिकडे आमची एक सीट होती आणि इकडे दोन, तर आम्ही त्या अंकलला बोललो तिकडे जा, मग चिरणं इकडे आणला. आता आम्ही तिघं एक साथ आहे. 1 2 3 बघा खिडकीची सीट मिळली आहे. आता काहीच आम्ही तुम्हाला आमचं रिॲक्शन देऊ कसं असतं कसं नाही. और 45 मिनट की दूरी पर है. आज हमारे एवीएस कप्तान अरजान सराबची है और सह कप्तान अभिषेक मारुति बाउस्कर है. साथ ही हमारे विमान कर्मी दल कुलदीप. प्लेन स्टार्ट झालाय गाईस. तिला रिॲक्शन, आमचं पण रिॲक्शन देऊया गाईस. नॉर्मल आहे. रिव्हर्स काय वाटत नाही, नॉर्मल आहे. बेल्ट लावला तिला, लावलाय ना. चला, आमच्या पुढे रेखा, त्या पल्ले पप्पा, काशी हिमत मामा पुढे, आम्ही पाठी. रिएक्शन हो गए अगर ह्यात व्हिडिओमध्ये येईल ना, ती बोलते ओम नमः. ओ माय गॉड गाईज, मस्तपैकी वरती आलं आहे आम्ही. अँड येस, आता खूप मस्त होतं. थोडंसं असं वाटते बट काय नाही, एव्हरीथिंग इज गुड. आता मस्तपैकी जातो, 4 hours आहे, मस्त झोपतो. आणि येस, तुम्हाला भेटू नंतर. आम्ही जिथे बुक केलेलं हॉटेल त्याचीवाली आम्हाला गाडी आली आहे डायरेक्ट घ्यायला. फायनली आम्ही पोहोचलोय वाराणसी एअरपोर्टवर. अँड येस, आता आम्ही आमच्या चाललोय हॉटेलवर. इथे बघा हे लोक सगळे, आमची गाडी आली आहे घ्यायला आम्हाला. तर आता इथे ठेवूया सामान, गाडीत बसूया आणि हॉटेलवर जाऊया. कसं वाटलं? बरं वाटलं, एकदम फर्स्ट क्लास, एकदम मस्त ना गाईस, एक नंबर वाटलं. 2 दिवसाचा दिवस 2 तासात झाला ना. 2 दिवसाचा 2 दिवसात जी आपण पोहोचतो 2 तासात झाला. तो 2 hours मध्ये झाला. म्हणजे तुम्ही विचार करा, ही मी बघ किती चमकते. मग ग्लो बघा गाईज. फायनली आम्ही आमच्या रूमवर आलोय
आता मस्त इकडे जेवू वगैरे अँड यस बघूया इंडियन आहे जेवायला गाईस. हे बघा ठेपले काश्मीरीने बनवलं. हे बघा गाईस आम्ही चाललोय देवळात आणि आता किती वाजले ते किती वाजले असते थांबा मी बघते. तर गाईस 8:30 वाजले ते आमची लिफ्ट आली. आता आम्ही चाललोय देवळात आणि गाईस मस्तपैकी येऊन जेवून डायरेक्ट झोपलो. आणि ते लोक येतच आहे ना नाही आलं मग त्यांनी आहे ना ठीक आहे. तर गाईस आज आम्ही देवळात चाललो आणि कोणी फोन नाही घेतला पण माझ्याकडे खूप कॉन्फिडन्स आहे. मग मी बोललो मम्मा मी एक फोन घेते माझा एवढं लागलं तर मग मी काश्मीरकडे ते बघू. आता गाईस आता आम्ही देवळात चाललोय आणि मग परत जाणार आहे आम्ही देवळात. पण आता आम्ही आलो तर आम्ही परत चाललो आणि उद्या कुठे जाणार आहे वगैरे ते सगळं सांगू. स्टे ट्यून्ड. ऑफ काशी बघा हे चर्च आहे आणि इकडून पुढे आय गेस काशी विश्वनाथ आहे. तर आता आम्ही चाललोय कुठे काशी विश्वनाथ. गर्दी खूप आहे. हे बघा पुढे पुढे दाखवेन तुम्हाला आता कसं काय काय सगळं दाखवू. हे बघा मंदिर चालू मंदिरामध्ये लोकांनी बोललं की बॅग ठेवा तर मग फोन ठेवतोय सगळं ठेवतो. चला काहीच ठेवतो हा फोन. मोबाईल नाही अलाउड आहे. काहीच आमचं दर्शन झालं. जाऊ दे सोड थोडी लढकली असं. ती मिनतीला काय बोलतो इथे टिक्का लावल्या ते खाते. मिनतीला बोललो मध्ये थाळी. आमचं दर्शन झालंय गाईज. आता आपण कुठे चाललोय. आता आपण हॉटेलमध्ये जेवायला. अच्छा चालेल हॉटेलमध्ये जेवायला जाऊया गाईज. आईज इकडे बघा इथे रबडी लस्सी आणि काय तवा चायच बोललं ना तवा दूध हा. तर हे सगळे इथे भेटते. आम्ही आलो इकडे मस्त लस्सी पियाला. अर्ध्यांनी रबडी घेतली आहे. या लोकांनी रबडी घेतली आहे. या लोकांनी थोड्यांनी रबडी थोड्यांनी लस्सी घेतली आहे. मस्त लस्सी पिऊया गाईज. हे बघा तो बनवतोय अंकल. गाईज ही लस्सी बघा किती मस्त वाटते ना. वाव हे बघा एक सोडून दोन टाली लागली तर आले सगळे. आता लस्सी वस्सी पिली. लस्सी वस्सी पिली. आता आम्ही जेवू तर गाईज मस्त. आता माहितीये दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं आहे अयोध्या. स्टे ट्यून्ड.